जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। प्रशासनाची दिरंगाई, नायडू चाकतो मलाई। 4 महिने उलटूनही गुन्हा दाखल तर दूर, तक्रार सुद्धा दाखल नाही। जिल्हाधिकारी यांचा अधिकाऱ्यांवरील वचक संपला का? आरोपी नायडूंच्या हितार्थ नेमके कोण उभे आहे बचावार्थ? तुम्ही कराच्या नादात प्रशासन गुन्हा नोंदविणे विसरले। गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर कायदा सुव्यवस्था टिकवणार का? वर्धा जिल्ह्यात काही दिवसात वर्ध्यातील प्रशासकीय कामातील कागदोपत्री हेरफेर करून शासनाला गंडवणे, पैशांचा लाभ करून घेणे यासारखे मोठे प्रकरण उघडकीस आले। मात्र या उघडकीस आलेल्या प्रकरणावर प्रशासनाद्वारे कठोर कारवाई करण्याऐवजी गुन्हेगारांना दिलेल्या ढिलाईने या गुन्हेगारांची निडरता वाढवीत कागदोपत्री हेराफेरी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यातच वर्धा नगर परिषद हद्दीतील लक्ष्मीनगर येथील खुल्या जागेची विक्री करून उर्वरित विक्रीकरिता चक्क नायडूद्वारे जिल्हाधिकारी वानमती सी यांच्या खोट्या सहीचा आदेश वापरल्याचे समोर आले। मात्र गेल्या 4 महिन्यापासून अधिक काळ जाऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला कैराची टोपली दाखवत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। सदर प्रकार बघता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला न जुमानता इतर कर्मचारी जिल्हाधिकारी यांच्या प्रकरणाचे गांभीर्य न समजता हलक्यात घेत आहे का? जिल्हाधिकारी यांचा इतर विभागावरील वचक संपला का? प्रकरणातील गुन्हा नोंदवण्यासाठी सुरू असलेला हलगर्जीपणा बघता जिल्हाधिकारी वानमती सी स्वतः दुर्लक्ष करीत आहे का? हेतू परस्पर हेरफेर करणाऱ्या संतोष नायडूंना व नायडू परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का? सर्वसामान्य विरोधात त्वरित दाखल होणारा गुन्हा नायडूच्या विरोधात पुरावे असताना का होत नाही? तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही कराच्या नादात प्रशासन गुन्हा नोंदवणे विसरले? यासारखे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची गहनता लक्षात घेता गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकजी भोयर, प्रशासन व न्याय व्यवस्था सर्वसामान्य नागरिक, गरीब श्रीमंत असा भेद करीत नाही याची पुष्टी देत कायदा सुव्यवस्था टिकवणार का? नायडूवर गुन्हा दाखल करीत जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडणार का? या प्रश्नांचा लुच्चाड नायडूवर त्वरित कारवाईची मागणी नागरिकांद्वारे होत आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।